फळ विक्रेत्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, 6 संशयित अटकेत, उपनगर पोलिसांनी काढली धिंड. पुन्हा एकदा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक रोडच्या जेल रोड परिसरात जुन्या वादातून एका फळ विक्रेत्यावर धारधार शस्त्रे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना रविवारी 13 जुलै रोजी रात्री सुमारे 9 वाजता घडली. या घटनेत परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मगरचाळ कॅनल रोड येथील रहिवासी व फळ विक्रेते इम्तियाज इसरार खान वय 27 वर्ष यांनी फिर्याद दिली होती. इम्तियाज व त्यांचा धाकटा भाऊ आवेश खान हे नोट प्रेस परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. सुमारे 2 महिन्यांपूर्वी आवेश खान याचा काही संशयितांशी किरकोळ वाद झाला होता. रविवारी रात्री इम्तियाज खान हे आपल्या 5 वर्षीय मुलीसाठी औषधे घेण्यासाठी जेल रोडवरील कैलाशची सोसायटीतील दुर्गा मेडिकल येथे गेले असता तेथे आलेल्या संशयितांनी जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली. त्यानंतर याला जीवे मारा असे म्हणत धारधार शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. हल्ल्यातून बचाव करत इम्तियाज खान यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र आरोपींनी धारधार शस्त्रे, लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन त्यांचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी ते जेल रोडवरील पाण्याच्या टाकीजवळून मटन मार्केटच्या दिशेने धावत गेले. तेथे नागरिकांची गर्दी झाल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत सोहेल सलीम पठाण, अभिजित दीपक साळवे, निलेश बापू क्षीरसागर, आकाश उत्तम केळे, राहुल राजू हुडेकर आणि प्रेम अशोक टोळस यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मंगळवारी पोलिसांनी आरोपींनी दहशत निर्माण केलेल्या दुर्गा मेडिकल, कैलाशची सोसायटी, जेल रोड, पाण्याची टाकी व कॅनल रोड परिसरातून संशयितांची धिंड काढून गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवला. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच संदीप पवार, जयंत शिंदे, प्रशांत देवरे, सुनील गायकवाड, वाळके, उगले, गौरव साळवे आदींनी सहभाग घेतला. नुकतेच काही दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ॲक्शन मोडवर येत पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी टवाळखोरांवर कारवाई केली होती. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता पोलिसांशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जेल रोड परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच परिसरातील घरांवर दगडफेक करणाऱ्या टवाळखोरांना पकडून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. इथं गुन्हेगारी केली त्यामुळे आम्हाला पोलीस प्रशासनाने खूप कडक कारवाई केलेली आहे. तर कोणी असे कृत्य करू नये अशी तुम्हाला नम्र विनंती. नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा